जय शिवराय, जय शंभूराय, जय भक्ती श्रद्धा चबूर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं सरचं स्वागत आहे मित्रांनो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण बघू शकता की मिरुग नक्षत्र काल 8 तारखेला लागलेलं आहे आणि अजून बी कुठं असं पावसाचं कुठं असं वातावरण पण दिसत नाही आहे. बघा, या क्षेत्राला रोटरी मारून ठेवलेली आहे. बियाणं पण सोयाबीन करायची तर बियाणं पण घेऊन ठेवलेलं आहे. तर आपण बघू शकता कशा प्रकारे असं वातावरण म्हणजे शेत असं तयार झालेलं आहे आणि पावसाचा अजून कुठंही एक थेंब पण इकडं काय म्हणजे झालेलं नाही. तर एक अंदाजे यावर्षी पाऊस थोडासा कमी वाटतोय, आपण बघू शकता. आणि त्याच्या ऊसाच्या तिकडून पण एक तुकडा आहे, त्याला मका करायची. आपला घास आहे मित्रांनो. बघा, सकाळी सकाळी आलेलो होतो मी शेतामध्ये आणि एवढासा कापलेला आहे. ऊसाला पण पाणी चालू आहे, बघू शकता. एकदम मस्त असं रान तयार झालेलं आहे. फक्त आता एक पावसाची वाट बघायची आणि पेरणी करायची. इकडे बघू शकता बोरीचा बाग केलेला आहे या शेतकऱ्यांनी बाजूच्या, ते ड्रिपवरती. आणि आपल्याला इकडं सोयाबीन करायची आहे. सगळीकडे बघा असं कुठंच असं हे नाही, सगळे रान, सगळे शेतकऱ्यांचे रान रेडी आहे. फक्त पावसाची वाट एक झलक झाली पाहिजेत. एक झलक म्हणण्यापेक्षा चांगल्यापैकी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे. आपण बघू शकता व्हिडिओमध्ये कसं असं वातावरण आहे. एकदम ऊन पडलेलं आहे आणि पावसाचं अजून कुठंही हे नाही आहे. एक थेंब पण म्हणजे असं कुठं पडलेला नाही आहे. तर एक माझ्या मते यावर्षी पाऊस 100% कमी असणार आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी ज्यावेळेस चांगला पाऊस होईल त्याच वेळेस पेरणी करावी. एक थोडंसं राहिलेलं होतं कापायचं माझं, ते पण कापायचं आहे. बघू शकता असं उन्हाळ्यासारखं म्हणजे एक हे झालेलं आहे, ऊन पडलेलं आहे. कुठं आभाळ पण दिसत नाही. 4-5 वाजता खूप अशी हवा सुटते, बघू शकता. तर चला मित्रांनो, हे घास कापून घेतोय मी थोडासा. धन्यवाद.